अखेर प्रतीक्षा संपली. जिल्ह्यात उद्या मतमोजणी. रायगड जिल्ह्यात 10 नगर परिषदांचे 2 डिसेंबरला मतदान झाले असून 18 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्या मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात 1,66,858 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या 209 जागांसाठी 629 उमेदवारांपैकी कोणाला कौल मिळणार हे उद्या दिसणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून नगर परिषद स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरुड, जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगर परिषदांमध्ये नगरसेवक पदासाठी 595 व नगराध्यक्ष पदासाठी 34 असे एकूण 629 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्ष पदाच्या 10 आणि नगरसेवक पदाच्या 217 जागांसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील 2,37,503 मतदारांपैकी 1,66,858 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान अलिबागमध्ये 21 जागांसाठी लढत होती. 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्ष पदासाठी 2 व नगरसेवक पदासाठी 42 उमेदवारांचा समावेश होता. अलिबागमध्ये 70.71% मतदान झाले. 11,498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 5,853 पुरुष व 5,645 महिला मतदारांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर गेल्याने अलिबागमधील जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कूलमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरासह शस्त्रधारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता. सर्वांनाच मतमोजणीची प्रतीक्षा लागली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 10 टेबल असणार आहे. प्रभाग 6 मध्ये एकच फेरी होणार असून इतर प्रभागात 2 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी साधारणतः 150 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीच्या वेळी पोलिसांचा पहारा असणार आहे. पत्रकार पक्षासह उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी बसण्यासाठी व्यवस्था केली असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.